गुड गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता चौथी जर आपण बघितला तर सिलेबस मध्ये आपल्याला आजचा चौथी मराठीचा क्लास आहे. पण आज आपण काय करणार आहोत, मराठीचा आपला सगळा सिलेबस झाल्यामुळे रिव्हिजनचा एक क्लास होईल तुमचा. पण झाल्यामुळे आज आपण इयत्ता चौथीचा गणितचा क्लास घेणार आहे. गणितचे आपले बरेच टॉपिक अजून पाठीमाग राहिलेले आहेत, त्यामुळे गणित आजचा घटक मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आजच्या गणिताच्या घटकाचं नाव आहे, त्याच्यामध्ये आजचा गणितचा घटक आहे त्याचं नाव आता तर भागाकार, संख्येचे विभाजक, अवयव आणि विभाज्य हे आज आपण इथं शिकायचं आहे. संख्येचे विभाजक म्हणजेच अवयव व विभाजक. संख्येचे विभाजक, विभाजक म्हणजे अवयव, हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी आता पुढे बघायचं आहे. बघा, संख्येचे विभाजक आता जेव्हा भाजकाने आपण भागल्यावर काही बाकी शून्य उरते, म्हणजेच भाजकाने भाज्याला निशेष भाग जातो, तेव्हा भाज्याला विभाज्य आणि भाजकाला विभाजक असे म्हणतात किंवा अवयव म्हणतात. उदाहरणार्थ बघा, 36/6 ही आडव्या पद्धतीची भागाकाराची काय आहे तर मांडणी आहे. मग इथं 36/6 ही उभ्या पद्धतीची भागाकाराची मांडणी आहे. तर 36 न 6 ला भाग जातो का? 6च्या कडे 36 आहे का? 6 एके 6, 6 2 12, 6 3 18, 6 1 24, 6 5 30, 6 6 36. काय आहे? 6च्या पड्यात आहे, त्यामुळं 36 वजा 36 शून्य आलेला आहे. म्हणजेच काय, इथं जर बघितला तर ह्याला आपण भाजक असे म्हणतो. ह्या 6ला आपण भाजक म्हणतो. त्याच्यानंतर या ज्याला भागलं त्याला आपण भाज्य म्हणतो. कुणाला भागलं? 6 न 36 ला भागलं त्याला आपण भाज्य म्हणतो. आणि जो भागाकार आलेला आहे 6, ह्याला भागाकार म्हणतात आणि ह्याला आपण बाकी म्हणतो. याला आपण काय म्हणतो तर बाकी म्हणतो. तर ह्याच्यामध्ये जर बघितला तर हा आहे भाजक, हा आहे भाज्य, म्हणजे ज्यानं भागलं तो भाजक, ज्यानं ज्या संख्येला भागलं तो भाज्य, आणि भागाकार करून झाल्यानंतर येणार आहे तो भागाकार, आणि त्याच्यानंतर येणारं उत्तर आहे ते बाकी. मग अशा वेळेस आपल्याला भाजकला म्हणजे भाजक 6ला समजा विभाजक किंवा अवयव म्हणतात. या 6ला विभाजक किंवा अवयव सुद्धा म्हणतात. 36चा 6 हा विभाजक किंवा अवयव सुद्धा असतो, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं अवयव किंवा विभाज्य म्हणतात. अवयव किंवा विभाज्य म्हणतात. 36 मध्ये 6ला अवयव किंवा विभाजक असं म्हणतात. का म्हणतात? कारण की 6च्या पाड्यात 36 आहे. अजून 36 ज्या ज्या पाड्यात आहे, 12 2 24, 12 3 36, 6 6 36, ज्या ज्या पाड्यात ते 36 आहे ते सगळे अवयव आणि विभाजक असतात. उदाहरणार्थ बघा, विभाजक म्हणजेच अवयव, लक्षात ठेवा. आता इथं विभाजक म्हणजेच अवयव हा लक्षात ठेवा. विभाजक म्हणजेच काय तर अवयव. आता इथं दोन संख्या दिलेल्या आहेत. हा, तर याच्यामध्ये समजा 24 ही संख्या दिलेली आहे. 24 कोणकोणत्या पाड्यात आहे बघा, 24 कोणकोणत्या पाड्यात आहे? 2च्या पाड्यात आहे. हा, मग 1 न सुद्धा त्याला भाग जातो. 24 एके 24, म्हणून 1 हा सामायिक विभाजक धरायचा. हा, मग 2, हा 2 न भाग जातो. म्हणजे 24 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? आता समजा एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर त्या संख्येला 2 न भाग जातो. 2 नंतर 3 न भाग जातो. बघा, 3 8 24, 3 न भाग जातो. 4 चौक 16, 4 4 सख 24, 5 चौक 20, 5 न भाग जात नाही. 6 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 7च्या पाड्यात 24 नाहीये. 7 7 49, 8 2 16, 8 त्रिक 24,
9 एके 9, 9 दुणे 11, 9 त्रिक 17, 9 न जात नाही, 10 न जात नाही, 11 न जात नाही, नंतर डायरेक्ट 12 न भाग जातो. 24 ला काय जातो? 12 न भाग जातो. म्हणजेच काय? आणि 24 एके 24, 24 एके 24. आता बघा या 24 ला एवढ्या संख्याने भाग जातो किंवा 24 हे सगळ्यांच्या पाड्यात आहे. आता दोनच्या पाड्यात कुठं आहे तुम्ही म्हणणार? दोनचा पाडा आपण 10 पर्यंत म्हणा. बेन 10 20, बे 11 22, बे 12 24. म्हणजे पुढं पुढे सुद्धा पाढे वाढत जातात, पण आपल्याला 10 पर्यंत आहे. बे 11 22, बे 12. मग हे जे आलेले आहेत संख्या, याला आपण विभाजक म्हणतो. याला काय म्हणतो? विभाजक. म्हणजेच याला अवयव म्हणतात. 24 या संख्येचे अवयव किंवा विभाजक असे म्हणतात. 24 या संख्येचे हे काय झाले? 1 2 3 4 6 8 12 24. हे काय झाले? विभाजक. म्हणजेच हे काय झाले? अवयव झाले. लक्षात घ्या. मग आपल्याला काय करतात? हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. समूळ संख्येचा एक हा सामायिक अवयव असतो. एक बघा, सर्वात लहान विभाजक. आता याचा सर्वात लहान विभाजक अवयव म्हणल्यावर एक आहे, आणि सर्वात मोठा विभाजक कोणता आहे? तर 24 आहे. सर्वात मोठा विभाजक कोणता आहे? 24 आहे. तर बघा, 24 या संख्येचे 24 या संख्येला कशा कशाने भाग जातो? 2 3 4 6. म्हणजे 24 एवढ्या पाड्यात आहे. 24 चे अवयव किती आहेत बघा? 1 2 3 4 5, सॉरी 4 6 8 12 आणि 24. हे जे अवयव पडल्यात त्याला विभाजक किंवा अवयव म्हणतात, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 24 या संख्येचा सर्वात लहान अवयव 1 आहे, सर्वात मोठा अवयव 24 आहे. हा, तर सहमूळ संख्यांचा एक हा सामायिक अवयव असतो. उदाहरणार्थ बघा, सहमूळ संख्या 10 आणि 11. सॉरी 11. हा, तर 10चा अवयव पाडताना 10ला कशी कशी कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो बघा? 1 न भाग जातो, 2 न जातो, बे 5 10, 3 न नाही, 4 न नाही, 5 न जातो, 5 दोन्ही 10, 5 न, 6 न नाही, 7 न नाही, 8 न नाही, 9 न नाही, 10 न जातो, 10, 10 एके 10 न भाग जातो. 11ला 1 न एक 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 जातो. परत 11 नंतर कोणत्याही संख्येनं, 1 नंतर कोणत्याही संख्येनं 11ला भाग जात नाही. म्हणजेच काय झालं? ह्या दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव एक आहे बघा. आलं लक्षात? या समूळ संख्येचा सामायिक अवयव एक आहे. एक सामायिक म्हणजे काय? समान. लक्ष द्या पुढं. एक सामायिक म्हणजे समान. याच्यामध्ये 2 इथं आहे? नाही. 5 इथं आहे? नाही. 10 इथं आहे? नाही. मग इथं सामायिक इथं पण एक आहे, इथं पण एक आहे. म्हणून या संख्येचा सामायिक अवयव एक हा आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण काय करायचं आहे? हे गणित सोडवायचं आहे. पुढं बघा. आता कळालं तुम्हाला विभाजक म्हणजे काय, अवयव म्हणजे काय? तर पुढे बघायचं आहे. याच्यामध्ये गणित प्रश्न कसे विचारतात बघा. एक 4 प्रश्न आपण याच्यामधले आता घ्यायचे आहेत. 20च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? हे गणित तुम्ही सोडवायचं आहे. 20च्या सर्व विभाजकांची 20च्या सर्व विभाजकांची बेरीज. बेरीज किती? 20चे विभाजक काढा आणि त्यांची बेरीज करायची आहे. पुढे बघा, 58 या संख्येचा सर्वात लहान व सर्वात मोठा, सर्वात लहान व सर्वात मोठा विभाजकामधील फरक किती? विभाजकामधील फरक किती? लहान व मोठा विभाजकामधील फरक किती?
पुढचा प्रश्न आहे बघा. 576 या संख्येला कोणत्या संख्येने भाजलं जात नाही? 576 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही? बघा, त्याच्यामध्ये पर्याय किती आहेत बघा. 40, दुसरा पर्याय आहे 9, त्याच्यामध्ये तिसरा आहे 12 आणि चौथा आहे 8. हे तीन प्रश्न समोर दिलेले आहेत. ते तीन प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. 576 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही? 40, 9, 12, 8. 58 या संख्येचा सर्वात लहान सर्वात मोठा विभाजकामधील फरक किती? 20च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? तुम्हाला 2 मिनिटं वेळ दिला जाईल. तुम्ही हे गणित स्वतः सोडवायचं आहे. वीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती करा? बघा, याचं उत्तर काय येणार आहे बघा. वेळ दिला होता तुम्हाला 2 मिनिट. 20च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? म्हणजेच काय, 20ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? इथं 20 लिहिलं. 1 ने भाग जातो, बेंधाय 20 ने भाग जातो, 3 8 24, 3 × 8 = 3 आणि 1 4 × 16, 4 5 20, 4 5 × 20, 5 न भाग जातो. 6 6 36, 6 2 12, 6 3 18, 6 5 20 नाही, 7 2 14, 7 3 21 नाही, 8 2 16, 8 3 24 नाही, 9 2 18 नाही, 10 2 20, 20 न 10 न भाग जातो, 11 नाही, 12 2 24 नाही, 13 2 26. 13 2 26 म्हणजे 20 पेक्षा मोठ्या संख्या पुढच्या पड्यात आहेत. म्हणजे 1 2 4 5 आणि 10. 1 2 4 5 10. आता 12 हा त्याचा विभाजक येईल का? तर 12 2 24, तर तो सुद्धा येणार नाही. मग इथं 20 एके 20, 20 एके 20. मग या सगळ्यांची बेरीज विचारली त्यांनी. आता 2 आणि 1 3, 5 आणि 4 9, 9 आणि 3 9, 10 11 12, 12 अधिक 10 अधिक 20, 2 अधिक 0 अधिक 0 2, 2 आणि 1 3 आणि 1 4. याचं उत्तर किती आलेलं आहे? तर 42 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच काय होतं इथं, त्या 20ला ज्या ज्या संख्येनं भाग जातो
ह्याला अवयव आपण म्हटलेलं आहे, म्हणजेच विभाजक म्हटलेलं आहे. अवयव किंवा विभाजक म्हणलेला आहे. मग त्या विभाजक असे काढायचे. एक हा नेहमी विभाजक घ्यायचा, पहिला एक लिहायचा आणि मग त्यांची बेरीज. तर ह्याचं 20च्या सर्व विभाजकांची बेरीज आलेली आहे 42. ओके, पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे बघा. 58 या संख्येचा सर्वात लहान व सर्वात मोठ्या विभाजकामधील फरक कोणता? 58चा सर्वात लहान विभाजक तुम्हाला सांगितले, एक हा कॉमन विभाजक घ्यायचा आहे म्हणून एक हा सर्वात लहान आणि 58चा सर्वात मोठा विभाजक. कोणत्याही संख्येचा एक हा सर्वात लहान विभाजक असतो आणि मोठा विभाजक तीच संख्या असते. त्याच्यामध्ये सर्वात मोठा विभाजक कुठले? 20च आहे. म्हणजे एक आणि तीच संख्या त्याचा मोठा विभाजक असते. म्हणजे ह्याचा एक एक हा सर्वात लहान आणि 58 हा सर्वात मोठा विभाजक आहे. मग 58 वजा 1 57, एवढाच आहे याचं उत्तर. प्रश्न खूप मोठा आहे. प्रश्न कसा आहे बघा, 57 या संख्येचा सर्वात लहान व सर्वात मोठा विभाजक यातील फरक किती? 57 या संख्येचा सर्वात लहान विभाजक 1, 58 या संख्येचा आणि मोठा विभाजक आहे 58. मग 58 वजा 1 करायचंय. आलं लक्षात? पुढे बघा, 576 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही? बघा, 576 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हटलेला. मग 576 ला आपण काय करू शकतो? आता एकच स्थानी किती आहे? 6 आहे. मग 40 ने भाग जातो का? 9 ने जातो का? त्याच्यानंतर आपण काय बघायचं आहे? 8 ने भाग जातो का? मग या सगळ्या संख्येने ह्याला भाग घालवायचा आहे. आता 40 दोन्ही 80, 40 ने भागवले, 40 एक्के 40, 57 मधनं 40 गेले 17 उरतात, वरून घेतले 76. चारच्या पाड्यात 176 आहे का बघा? 16 4 25 4 24, चारच्या पाड्यात 176 येत नाही. मग 9 न भाग घालूया. 9 एके 9, 9 सख 54, 9 सख 54, 54 55 56 57, 3 उरले. 9 सख 54 9 सते 63, 9 दुने 18, 9 चौक 36. म्हणजे 9 न याला पूर्ण भाग गेलेला आहे. परत आता 12 न घालूया. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 चौक 12 चौक 48, 48. मग 57 मधनं 48 गेले बघा किती होते? 7, 8 9 96. मग 12 2 24, 12 त्रिक 36, 12 चौक 12 पंच 60, 12 संग 72, 12 अट्टी 96. म्हणजे 12 अट्टी 96 म्हणजे 48. म्हणजे 12 न पण भाग जातो. आता राहिले किती? 8. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 88, 8 दोन्ही 16 त्रिक 24, 8 चौक 8 45, 8 सण 48, 8 साती 56, 57 वजा 56, एक उरला, वरून घेतले 6, 16 झाले, 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16. म्हणजे 8 न सुद्धा पूर्ण भाग गेलेला आहे. आपण पूर्ण भाग घालून बघितलेला आहे. 8 न सुद्धा पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच 576 ला 9, 12 आणि 8 ने पूर्ण भाग जातो. फक्त 40 या संख्येने पूर्ण भाग जात नाही. यासाठी भाग घालवून बघायचा आहे आपण. यासाठी काय करायचंय? सगळ्या संख्येला भाग घालून बघायचंय, तोंडी करायचं नाही. पुढे बघा, आता याच्यामधली अजून उदाहरणं जी आहेत ती तुम्ही घरी सोडवायची आहेत. जर त्याच्यामध्ये अशीच उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये विभाजक ओळखण्यामध्ये 18चे विभाजक असणाऱ्या किती संख्यांना 9 ने विभाज्य असतील म्हणजे भाग जाईल, किंवा 18च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 85चा सर्वात लहान विभाजक कोणता? तर सांगा बघू, 85चा सर्वात लहान विभाजक. तर 85चा सर्वात लहान विभाजक एकच असणार आहे. तर 18 व 20 या विभाजकांमध्ये सर्वात मोठा विभाजक कोणता? तर 18 व 21, 18 व 21 या या विभाजकांमध्ये सर्वात सामायिक विभाजक कोणता? 18 व 21 याच्यामध्ये सर्वात मोठा सामायिक विभाजक काढूया. हा, आता 18चे विभाजक काढूया आपण. 1 92 18, 3 संघ 18, 4 चौक 16 नाही, 5 चौक 20 नाही, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 9 दोन्ही 18, 9 हा
आणि 18 एके 18. आता सामायिक म्हणजे दोन्ही सारखे असणारा विभाजन. 21. पहिला अवयव 1, 3 7 21, 4 4 16, 4 नाही, 4 5 पण नाही, 5 6 30 होतंय, 6 6 36, 7 3 21, 8 2 16, 9 2 18, 9 10 2 20, म्हणजे पुढे येणार 21 एके 21. आलं लक्षात? 21 एके 21. मग काय विचारलेलं आहे? 18 व 21 मध्ये सर्वात मोठा सामायिक अवयव कोणता? 18 व 21 मध्ये सर्वात मोठा सामायिक अवयव कोणता? मग एक हा सामायिक आहे, पण एक पेक्षा सुद्धा मोठा सामायिक अवयव कोणता आहे बघा. 2 2 इथं 2 नाही, 3 3 3 आहे इथं. हा, 3 एक आला आणि 1 1 आला सामायिक अवयव. मग इथं 6, इथं 7 आहे, इथं 9 आहे, इथं 21 18. पुढचे सगळे असामायिक अवयव आहे. असामायिक म्हणजे वेगवेगळे अवयव आहेत. त्यामुळे याच्यामध्ये 1 आणि 3 मध्ये सगळ्यात मोठा सामायिक अवयव 3 आहे. म्हणून याचं उत्तर किती येणार आहे? तर 3 हे उत्तर येणार आहे. पुढे बघा. पुढे बघा, अपूर्णांक वाचन व लेखन कसे करतात? पूर्णांकात रेषेच्या वरती अपूर्णांक घेऊया. आता 15 नंतर 16 अपूर्णांक. अपूर्णांक बघा, अपूर्णांकामध्ये रेषेच्या वरील असती संख्या ती अंश असते आणि रेषेच्या खाली असते ती छेद असते. ते आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ आता 3/5 याचं वाचन आपण कसं करतो? 3 अंश छेद 5 असं त्याचं वाचन करतो आपण. 3 अंश छेद 5. तर प्रश्नच डायरेक्ट दिलेले आहे. 6.5 हा अपूर्णांक कसा लिहितात बघा. 6.5 हा अपूर्णांक कसा लिहितात? 6.5 हा अपूर्णांक कसा लिहितात बघा. तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहे. 4.1/2 पहिला पर्याय, दुसरा 5.1/2 तिसरा पर्याय, 6.1/2 चौथा पर्याय, ह्याच्यामध्ये 7.1/2. 5.25 हा अपूर्णांक कसा लिहितात बघा. 5.25 हा अपूर्णांक कसा लिहितात? इथं बघा, 5.1/2 हा पर्याय पहिला पर्याय, दुसरा 5.1/4 हा दुसरा पर्याय, तिसरा आहे 5.2/3, चौथा आहे फक्त 5. तर 5.25 हा पूर्णांक कसा लिहितात बघा. तर ह्या दोन्हीचं उत्तर तुम्हाला जमतं का बघा. सोपं आहे. 6.5 हा पूर्णांक किती लिहितात? 6.5 म्हणजे 6 आणि अर्धा, आणि सव्वा म्हणजे काय? तर 4 मधला एक भाग म्हणजे सव्वा. लक्षात ठेवा. 6 मधला एक भाग म्हणजे 4 मधला एक भाग म्हणजे सव्वा, 4 मधले दोन भाग म्हणजे अर्धा. बघायचं उत्तर. 6.5 अपूर्णांक आपण कसा लिहितो? आता इथं किती आहे? 4 आणि 1/2 म्हणजे हा 4.5 झाला.
पाच एकशे दोन हा 5.5 झाला. हा, 6 1/2 म्हणजे 6.5 झाले बघा. 6.1/2 म्हणजे 7.5 झाले. 7.1/2 म्हणजे 7.5 झाले. आलं लक्षात? 5.15 म्हणजे कसं लिहितात बघा, 5.15. 5.1/2 हे झाले 5.5. 5.1/4 म्हणजे 4 मधला एक भाग म्हणजे 5.15. हा पूर्णांक आपण असा लिहितो. 5.15 म्हणजे 5 मधला 1/4 म्हणजे भाग म्हणजे 5.15 हा आपण अशा पद्धतीनं लिहितो. पुढे बघा, अपूर्णांकातली गणित आपण सोडून घेत आहोत. खालीलपैकी हा भाग जो आहे 1/4 हा भाग कोणता भाग म्हणून दर्शवतो? 1/4 हा भाग काय म्हणून दर्शवतो हा प्रश्न आहे बघा. स्टार करूया. पाव भाग, पाऊण भाग, तिसरा आहे अर्धा भाग आणि चौथा आहे ह्याच्यामध्ये एक भाग. तर 1/4 हा भाग काय म्हणून, कोणता भाग म्हणून दर्शवतो? पाव भाग, पाऊण भाग, अर्धा भाग आणि एक भाग. तर पुढे बघा, गणित करायचंय तुम्हाला. 9/8 अधिक 3/8 याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. पुढे बघा, वजाबाकी, अपूर्णांकांची वजाबाकी. 36 त्याच्यामध्ये 20 वजा 30/20 याचं सुद्धा उत्तर आपल्याला काढायचं आहे. याच्यामध्ये बघा आता पुढचं गणित. 40/5 वजा, आता इथं काहीच दिलेलं नाही हा, इथं काहीच दिलेलं नाही, फक्त डायरेक्ट पर्याय दिलेले आहेत. आता पर्याय बघा हा. 37/5 बघा ह्याच्यामध्ये पर्याय कसे दिलेले आहेत. 37/5. आता डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधनं किती काढले उत्तर तर आपल्याला काय करायचं आहे, उत्तर निघेल. आता याचं उत्तर किती येतं बघा हा, 35/5 उत्तर येतं. हा, मग ह्याच्यामधनं बघा, पहिला पर्याय, दुसरा आहे 5/5, तिसरा आहे 7/5, चौथा आहे 20/5. आता ही गणित आता तुम्ही सोडवायची आहेत. बघा, 9/8 अधिक 3/8 बरोबर किती? 36/20, 30/20 बरोबर किती? 1/4 हा भाग आपण काय म्हणून ओळखतो? पाव, पाऊण, अर्धा की एक भाग म्हणून. 40/5 वजा कोणती संख्या येणार आहे, ज्यातून की पर्यायातील कोणती संख्या वजा केला 35/5 याचं वहीत उत्तर सोडवायची आहेत. वहीत उत्तर सोडवा. तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला ही गणित अतिशय सोपी जाणार आहे.
बघा आता याचं उत्तर सांगणार आहे मी. याच्यामध्ये काय आपल्याला उत्तर येणार आहे बघा. 1/4 हा भाग काय म्हणून ओळखतो? तर पाव भाग म्हणून ओळखतो. म्हणजे 4 भागामधला एक भाग पाव भाग. पाऊनला काय येणार? 3/4. 3/4 पाऊनला येणार म्हणजे 4 भागापैकी 3 भाग. अर्धाला काय येणार? 1/2 म्हणजे 2 भागापैकी एक भाग. एकला आपण पूर्ण एक असे म्हणतो. म्हणजे दिलेला जो आहे 1/4, इकडे लक्ष द्या. दिलेला आहे 1/4 हा भाग काय म्हणून दर्शवतो? तर पाव भाग म्हणून दर्शवतो. 3/4 पाऊण भाग म्हणजे 4 भागापैकी 3 भाग. 1/2 अर्धा का 2 भागापैकी एक भाग आणि हा पूर्ण एक भाग झाला. आलं लक्षात? पुढे बघा 9/8 अधिक 3/8 यांची बेरीज जर करायची झाली तर एकदम सोपं. म्हणजे छेद आहे तोच ठेवायचा. छेदामध्ये कोणताही बदल करायला, फक्त अंशांची बेरीज करायची. ज्या अपूर्णांकामध्ये छेद समान असतील त्या अपूर्णांकाच्या फक्त अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. लक्षात ठेवा. मग 9 अधिक 3 9 10 11 12 12/8 उत्तर येतं. आणि ह्याला सुद्धा आपण जर पुढे भाग घालवला तरी चालतो. पण याचं उत्तर किती आलेलं आहे? 12/8. 36 - 30. आता काय करायचं? सांगितल्याप्रमाणे अपूर्णांकाचं जर छेद समान असेल तर फक्त अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असते. अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर अंशांची फक्त बेरीज किंवा वजाबाकी करायची असते. 36 - 30 6/20. हे 20 आहे तसं लिहायचं. बरीच मुलं 20 - 20 शून्य करतात, चुकीचं आहे. 8 अधिक 8 16 करतात, हे पण चुकीचं आहे. छेदांची बेरीज करायची नाही. इथं आलं लक्षात? पुढं बघा. 40/5 मधनं कोणती पर्यायातील संख्या वजा केली तर 35/5 उत्तर येतं. आलं लक्षात? मग 40 मधनं 37/5 वजा केला 35/5 येतं का? 5 येतं का? नाही. 5/5. आता 40 मधनं 5/5 का? 40 मधनं 5 वजा केला 35 उत्तर येतं बघा. एवढं सोपं गणित. 40 मधनं 5 वजा केले तर 35 उत्तर येतं. एवढं सोपं गणित हे आहे. मग याला आपल्याला काय करायचं आहे? तर अशा पद्धतीनं हे सोडवायचं आहे. आलं लक्षात? म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये अंशांची फक्त बेरीज करा, छेदांची फक्त बेरीज करा, मात्र त्यांची बेरीज करू नका. पुढे बघा. तर 1/15 व 1/15 चौकटीत कोणतं चिन्ह आहे बघा. 1/15 1/15 चौकटीत कोणती संख्या आहे? त्यापेक्षा मोठं, दुसरा पर्याय त्यापेक्षा लहान, तिसरा पर्याय बरोबर आणि चौथा पर्याय आहे ह्याच्यामध्ये अधिक. त्यापेक्षा मोठं, त्यापेक्षा लहान. तर 1/15 1/15 ही काय आहे? हे मोठं आहे का हे मोठं आहे? नाही, दोन्ही पण समान आहेत म्हणून इथं हे चिन्ह बसणार आहे. दोन्ही पण समान आहेत म्हणून हे चिन्ह तिथं बसणार आहे. लक्षात? याच्यामध्ये आपण समच्छेद अपूर्णांक, समान छेद अपूर्णांक असेल, उतरता क्रम असेल, चढता क्रम असेल. आता बघा समच्छेद अपूर्णांकामध्ये बघा आपल्याला अंशाचा जो चढता उतरता क्रम असतो तो चढता उतरता क्रम आपण अपूर्णांकाचा असतो. उदाहरणार्थ बघा. चढता क्रम 4/13 12/14 6/13 7/13. मग याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचंय? वरचा फक्त संख्या बघायची. 4 12 6 6 वरच्या फक्त बघायच्या आहेत आणि त्यांचा मग चढता व उतरता क्रम आपण लावायचा आहे. पहिल्यांदा 4 लहान, 4 पेक्षा मोठं 6 6 पेक्षा मोठं 7 7 पेक्षा मोठं 12. यांचा चढता क्रम कसा येणार आहे? 4/13 पेक्षा मोठं 6/13 पेक्षा मोठं 7/13 आणि मग शेवटी येणार आहे 12/13 येणार आहे. शेवटी काय येणार आहे? 12/13.
मग अशा प्रकारे आपण काय करायचं, समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आलं लक्षात? पुढचा पण आपला जो 4थीचा गणितचा लेक्चर होणार आहे, मराठीचा आपला सिलेबस झाल्याप्रमाणे आपण पुढचे अशा प्रकारचे काय करायचे लेक्चर घ्यायचे आहेत. आलं लक्षात? आता आपल्याला जे घटक राहिलेले आहेत ते कंटिन्यू घेऊन आपण काय करायचंय, त्याच्यामध्ये गणित हे आपण काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. आलं लक्षात? पुढचे आपले थोडेच घटक राहिलेले आहेत, थोडे घटक आपण शिकून याच्यामध्ये पूर्ण करायचे आहेत. आता याच्यामधला सममित व असममित हा शेवटचा आपला घटक आहे. तो एक आता फक्त तुम्हाला ओव्हरलुक करणार आहे. म्हणजे सममित म्हणजे काय, असममित म्हणजे काय. ज्यावेळी दोन्ही बाजू समान असतात दोन्हीकडच्या, त्यावेळी तो सममित अपूर्णांक असतो. उदाहरणार्थ 3, वरती पण 3 सारखा आहे, खाली पण 3 सारखा आहे. 4 ही सममित आकृती आहे. सममित ही असममित आहे. ही काय आहे, असममित. का, याचे असे जरी दोन भाग केले तर वरती आणि खाली भाग समान येतो का, नाही. म्हणजेच काय झाली, ही असममित झाली. परत बघा 8 ही सुद्धा सममित आहे. त्याच्यानंतर बघा त्रिकोण ही सुद्धा सममित आहे. त्याच्यानंतर हा आहे का सममित, बघा हा भाग नाही, हा सममित नाहीये. आयत हा सुद्धा सममित आहे. आयत हा, चौकोन हा सुद्धा सममित आहे. बघा असे असे समान भाग आपण करू शकतो. गोल हा सुद्धा सममित आहे. असे असे आपण भाग काय करू शकतो, याचे समान भाग हे करू शकतो. आलं लक्षात? म्हणजे सममित आणि असममित हा सुद्धा आपल्याला घटक झालेला आहे. अतिशय सोपा आहे. आपल्याला पहिली दुसरी पासून हा घटक आपल्याला आहे. तर आज आपण इयत्ता 4थीचा गणितचा क्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आज मराठीचा विषय असला तरी आपल्याला जे सिलेबस परीक्षा जवळ आलेले 5 जानेवारीला, त्यामुळे आपण काय करायचं आहे, जो सिलेबस राहिलेला आहे ज्या विषयाचा तो घटक आपण घेऊन कंप्लीट करायचा आहे. ओके, थँक्यू.